श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला. आज आहे सोमवार आणि आज नवमी तिथी आहे, म्हणजेच आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस. तर पहा, आजच्या दिवशी आपण घट हलवत असतो. काही ठिकाणी घट हा दसऱ्याच्या दिवशी हलवतात आणि काही ठिकाणी नवमीच्या दिवशी तर पहा, आजची नवमी तिथी आहे आणि आजच्या या नवमी तिथीला आपल्याला भरपूर सारे उपाय आजच्या दिवशी करायचे आहेत. तर आपल्याला काही सेवा देखील आजच्या दिवशी तर पहा, आजच्या दिवशी आपल्याला सिद्धिदात्री या देवीच्या रूपाची पूजा करायची असते. तिचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असते. सिद्धी देणारी देवता म्हणून हिला ओळखलं जातं. तर बघा, ह्या देवीला आपल्याला नैवेद्यामध्ये तिळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशीचा रंग जो आहे तर तो आहे मोरपंखी रंग. आणि पहा, ह्या रंगाचेच कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. आणि जर आपल्याकडे ह्या रंगाचे कपडे नसतील तर काही हरकत नाही, आपल्याला जे असतील ते तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर बघा, आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि पहा, आज जर तुम्ही 9 दिवसामध्ये कोणतीही सेवा केलेली नसेल तर तुम्ही हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर आजच्या दिवशी ज्या काही सेवा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही नक्की करा. पहा, आजच्या दिवशी जर आपण सेवा उपाय केले तर आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांचे फळ असते तर ते प्राप्त होईल. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्याला संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे. अशा ठिकाणी हा दिवा लावायचा आहे, त्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे जे संकट असतात, अडचणी असतात तर त्या सर्व दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे आणि मुख्य दरवाजा आहे तर ते आपल्यासाठी सर्वस्व असतं. कारण ह्याच दरवाजातून, ह्याच उंबरठ्यातून आपल्या घरामध्ये अनेक लोक प्रवेश करत असतात आणि त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार असतात. म्हणजे चांगले लोक, वाईट लोक त्याच्यातून प्रवेश करत असतात. त्याचबरोबर तिथून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ह्या येत असतात. याचबरोबर बघा, घरामध्ये आपल्या लक्ष्मीचं आगमन जे आहे तर त्याच दरवाजातून येत असतं, जात असतं. तर हे आपलं जे मुख्य दरवाजा आहे तर ते आपलं सर्वस्व असतं. त्यामुळे आपल्याला आज हा उपाय संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय जर आपण नवरात्रीच्या 9व्या दिवशी जर केला तर याचं आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं. तर पहा, आपल्या घरामध्ये जर काही समस्या असतील, अडचणी असतील, दोष असतील तर अशा काही समस्या, अडचणी ज्या असतात तर त्याला आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे असे संकट, दोष आपल्या घरामध्ये जर होत असतील आणि पहा, ह्या अडचणी आपल्या घरामध्ये कशामुळे येतात हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपल्याला असं वाटत असतं की माझी ही गोष्ट चुकली आणि ती अडचण आली, असं आपल्या मनामध्ये चुरचूर लागून राहते. असे हे दोष जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्याकडून नेहमी चुका होतात आणि आपल्या घराला दोष लागले जातात. ह्या समस्या, ह्याच अडचणी आपल्या दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे असतात. तर बघा, हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजता करायचा आहे. म्हणजेच काय, 6च्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर बघा, हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. मातीचाच दिवा आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला लांब वात घालायची आहे. तर ही लांब वात बघा, तुम्ही कलाव्याचा धागा असतो लाल पिवळ्या कलरचा, तर तो धागा जर तुम्हाला भेटला किंवा तुमच्याकडे असेल तर तोच धागा त्यामध्ये घालायचा प्रयत्न करा. आता बघा, प्रत्येकाकडेच ह्या गोष्टी अवेलेबल नसतात. त्यामुळे जर तुमच्याकडे असा लाल कलरचा धागा नसेल तर मग तुम्ही कापूस घ्यायचा, कापसाची वात बनवायची. तुमच्याकडे जर वात असेल तर मग त्याला आपण थोडंसं कुंकू लावायचं आहे, थोडंसं हळद लावायची. आणि पहा, ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे. तर बघा, कुणी म्हणेल की आमच्याकडे तूप नाही, आणि जर आता तुमच्याकडे तूप खरोखरच नाही तर मग तुम्ही तेल टाकलं तरी चालेल.
परंतु आपल्याकडे जर खरोखरच गाईचं तूप नसेल तरच तुम्ही तेलाचा वापर करा आणि जर शक्य असेल तर नक्की तुपाचाच दिवा लावा. आता बघा, हा दिवा आपल्याला अशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर घेऊन जायचा आहे. तर पहा, आपल्या घराची जी उजवी बाजू आहे, आपण उभा आहे ती बाजू नाही, आपल्या घराची जी उजवी बाजू आहे तर त्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा लावायचा. आता बघा, आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळाने आपल्याला उजव्या साईडला स्वस्तिक काढायचं आहे. जर कुंकू घेतलं तरी चालेल, त्याने जरी तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल. आता बघा, जर तुम्ही तांदळाने काढलं तर चांगलंच आहे. तांदळाने स्वस्तिक काढा, त्यावरती हळदी कुंकू टाका आणि त्यानंतर हा दिवा तिथे आपल्याला आपल्या घराच्या उजव्या साईडला लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळी 6च्या नंतर प्रज्वलित करायचा आहे. आणि आता हा दिवा आपण तिथे लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील, पांढरे तीळ असतील तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा टाकू शकता, परंतु आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला 1 लवंग आणि 1 वेलची या तेलाच्या दिव्यामध्ये टाकायची आहे. कारण बघा, वेलची आणि लवंग हे आपल्याला माहीतच आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे त्यामध्ये लवंग आणि वेलची टाका. कारण ह्या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत आणि आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या 2 वस्तूंची आपण आपल्या पूजेमध्ये, सेवेमध्ये वापर करत असतो. यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते आणि आपल्या घरामध्ये वास करते. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही आपल्या मुख्य दरवाजातूनच आपल्या घराच्या आतमध्ये येत असते. त्यामुळे आपल्याला अशा घराबाहेर, उंबरठ्याच्या बाहेर असा हा आपल्या घराच्या उजव्या साईडला दिवा लावायचा आहे. तर पहा, घरामध्ये आपल्या लक्ष्मी ज्या वेळेस प्रवेश करते, म्हणजे लक्ष्मी येण्याचा टाईम जो असतो 6:30 ते 7:30, आपण 6 वाजल्यापासूनच हा दिवा आपल्या दरवाजामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि या दरम्यान जर आपण हा दिवा घराबाहेर प्रज्वलित केला तर लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. आता बघा, आपण जे काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकलेले आहेत तर त्याचा काय उपयोग असतो, तर हे जे काळे तीळ आपण टाकलेले आहेत तर पहा, आपल्या घरामध्ये वाईट शक्ती किंवा मग नकारात्मकता आहे किंवा मग काही घरामध्ये दोष लागलेले आहेत, कर्णीबाधा आहे, तर ह्या सर्व गोष्टी दूर करण्याचं काम हे काळे तीळ करत असतात. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला असा हा एक दिवा आपल्या घराच्या उंबरठ्याच्या उजव्या साईडला लावायचा आहे. तर असा हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घराची, मुलांची आणि पतीची खूप प्रमाणामध्ये प्रगती होते. त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आणि त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, वारंवार आजारी पडत असतील, घरामध्ये भरपूर सारे दोष निर्माण झालेले आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, या सर्व गोष्टी दूर होऊन जातात. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराच्या बाहेर असा हा दिवा लावायचा आहे. तर पहा, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय माता राणी.